माई माई हा एवढं काळ का करून ठेवलंय बरं? माई काय हो अंधारात का बसलाय अशा? हा ओ माई अयो काय झालं हो? हा अशा एकटा काय अंधारात बसलाय तुम्ही? काय झालं? हा आणि काय अवस्था करून घेतली माई तुम्ही तुमची? सकाळपासून काही खाल्लंय का तुम्ही? हा लई वाईट वाटायला हो मला. हो माई 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 चहा आणू का तुमच्यासाठी? हा सांगा बरं काय आणू मी तुमच्यासाठी? हो माई माई विष आण माझ्यासाठी. आणशील? अयो डायरेक्ट विषच का? नाही म्हणजे आणलं असतं माई खरं तर, पण ना विष खायला आणि विष आणायला माझ्याकडे पैसेच नाहीत हो माई. माई तुम्हीच तर माझे पैसे देणार होतात ना, थोडेसे पैसे द्या ना. जयंती, अगं कशी बाई आहेस तू? तुला काय सकाळ दुपार संध्याकाळ फक्त पैसा 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 पैसाच सुचतो? दुसरं काही सुचत नाही? तुमचंच काम करायचं म्हणून मागते ना पैसे मी. पैसे नाही मिळाले तर विष कसं आणणार मी? हा बस जयंती बस. अगं वेळ काय, प्रसंग काय, आपल्या पुढे अडचणी काय, जरा याचा तरी विचार करशील? हा माझी चेष्टा करतेस तू? मूर्ख आहेस का? नाही नाही म्हणजे लोक म्हणतात खरं मला तसं, पण मी कुणाचं ऐकत नाही. माहितीये का तुम्हाला? माहितीये लय हुशार आहे मी बरं का. दिसतंय किती हुशार आहेस ते. जाऊ दे ते सगळं जाऊ दे. मला तुम्ही सांगा तुम्हाला नेमकं टेन्शन कुठल्या गोष्टीचं आहे? हा काय झालं एवढं? जयंती, आपल्याला हा कार्यक्रम रद्द करावा लागेल. हा हो मग दुसरं काय ऑप्शन आहे आपल्याकडे? अगं किती मोठ्या दिग्गज लोकांना आमंत्रण दिली होती मी कार्यक्रमाची. सगळे जण असं आवर्जून मला फोन करून सांगत होते आम्ही येऊ हा ताराच्या कार्यक्रमाला, आम्ही नक्की येणार. हा आता काय सांगू मी त्यांना? हा कार्यक्रम रद्द झाला म्हणून? हा आपलंच नाणं खोटं. अगं गावभर होर्डिंग्स लागले या पोरीचे, गल्ली बोळात होर्डिंग्स लागलेत. एवढी पब्लिसिटी केलीये, सगळी तिकीट विकली गेली, एक तिकीट शिल्लक नाहीये. एक एवढा हाऊसफुल चाललाय आपला कार्यक्रम. आता याचे पैसे कसे परत करू मी? हा परवडणार आहे मला हे सगळं? काय काय आणि कोणाकोणाला उत्तर देऊ मी आता जयंती? एवढंच ना?